नमस्कार, आज आपण बघत आहोत तिखट मिठाच्या पुऱ्या। त्यासाठी लागलेलं साहित्य 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी बेसन, तांदळाचं पीठ आहे, ओवा घेतलाय, तीळ, लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलं। हे मिक्सरला वाटायचं आहे आणि मीठ घेतलंय, कोथिंबीर आणि हे तेल आहे ते आपण गरम करून पिठामध्ये टाकणार आहे ना। गव्हाचं पीठ घेतलं, आता आपण तांदळाचं पीठ टाकूया, त्यात बेसनचं पीठ, तीळ टाकूया, ओवा टाकूया, सगळे जिन्नस टाकूया, आपण कोथिंबीर पण टाकूया आणि मिरची, लसूण आणि आलं वाटून घेतलेलं आहे, क्रश केलं आहे ते टाकूया आणि त्यात आता पण मीठ टाकूया चवीनुसार आणि 4 चमचे तेल घेतले होते त्यात आपण गरम करून टाकलं, कडकडीत तापवलं। तर आपण हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून पिठासारखं वाटतं। आता आपण हे असं हाताने चांगला मिक्स केलं आहे, म्हणजे ओवाचा फ्लेवर पण खूप छान येतो, परत आलं, लसूण। आता आपण त्यात थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया। जसं घट्टसरच मळायचं, एकदा पातळ नाही करायचं। हळद टाकून आता हळूहळू आपण थोडं थोडं पाणी टाकून चांगलं वाटून घेऊया, मळून घेऊया पीठ। म्हणजे कसं ओवा आणि सुकं पीठ आपण करतो ना, तेव्हा ओवाचा स्मेल छान येतो। मळून झालं आता आपलं असं पीठ, जास्त पातळ नाही केलंय, हे बघा असं आहे। आता आपण फक्त 10 मिनिटासाठी ठेवायचं, जास्त नाही ठेवायचं, तर खूपच पातळ होईल। आता हे पीठ आपलं झालं आहे 10 मिनिटं ठेवून, असं पातळ झालं आहे व्यवस्थित। हां, आणि आता आपण पुऱ्या पाडायला घेऊया। तेलाचा हात लावूया वरतून आणि मोठे मोठे गोळे साईडला घेऊया। तेल लावून चांगला मळून घेतला आणि आता आपण असे मोठे गोळे करूया। असे मोठे गोळे करून घेतलेत। आता आपण हे गव्हाचंच पीठ आहे, गव्हाच्या पिठात आपण बुडवून त्याला आता लाटून घेऊया। तर पहिला लाटून घेऊया, आपण पुरीला घेतो ना जाडसर, आणि जास्त जाडी पण नाही, तशी लाटूया। जास्त जाडी पण नाही आणि पातळ पण नाही, हे बघा अशा घ्यायच्या, म्हणजे पुऱ्या चांगल्या फुलतात, कडक पण नाही होत आणि असं ओव्याचा मस्त वास येतो, आलं लसूणचा पण छान असा वास येतोय। आणि आता आपल्याला गोल आकार देऊया, जशी लहान हवी मोठी हवी तसं आपण घेऊ शकतो। आता या पुऱ्या आपल्या झाल्यात काढून, आणि आता आपण तळून घेऊया। तेल तापलंय चांगलं, तेल चांगलं तापल्यावरती पुरी ना चांगली फुलून पण येते आणि या पुऱ्या 8 दिवस टिकतात, चवीला पण खूप छान लागतात, तेलकट पण नाही होत जास्त। टम फुगले, असे टम फुगले आणि त्यामध्ये ओवा, आलं, लसूण खूपच छान लागतं। तुम्ही पण करा, तुम्हाला सुद्धा आवडेल, छान लागतं एकदा। आणि साधी सोपी, टिफिनला पण द्यायचं किंवा सकाळी नाश्त्याला पण आपण करू शकतो। पुऱ्या झाल्यात आपल्या, अशा फुगल्यात बघा, छान झाल्यात, तेलकट पण नाही झाल्या तेवढ्या आणि एकदम अशा मऊ, चांगल्या 8 दिवस राहतात, खायला पण छान लागतात चवीला। ओवा, तीळ आणि आलं, लसूण, मिरची पण तुमच्या आवडीवरती घ्यायचं, आपल्या किती तिखट हवं त्यावरती आहे। खूप छान झालं, खायला पण छान लागतं, नुसतं जर तुम्ही चहासोबत गरम गरम खाल्ल्या तरी पण छान लागतात, किंवा नुसतं खावा, सॉससोबत खावा, खूप छान लागतात। तुम्ही पण करून बघा आणि वास पण खूप छान येतो असा ओवा, परत आपण जे क्रश करून टाकतो ना आलं लसूण, त्याचा पण सुगंध आणि टेस्ट खायला पण खूप छान लागते।
तुम्ही पण करा. आणि प्लस त्यात आपण कोथिंबीर टाकली ना, कोथिंबीरचा अजूनच छान वास येतो. तुम्ही पण करून बघा. आवडलीस आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.